नमस्कार. काल गोवा फॉरवर्ड पक्षाचे चीफ विजय सरदेसाय हांच्यांनी ह्या संपूर्ण विशयाचेर एक प्रतिक्रिया दिली आणि तातूंत तेंच्यांनी शब्द प्रयोग केलो की वी बिलीव अस सस्पिशियस. ह्या शब्दाक म्हणटा तसो भरपूर अर्थ निर्माण जाता. तेंच्यांनी ठामपणे सांगूंक ना निश्चितपणे, पण तेंच्यांनी जो विश्वास आपल्या उत्तर गोयच्या अध्यक्षाचेर जो दाखयलो की उत्तर गोयचे अध्यक्ष दीपक कलांगूटकर यांच्यानी कितें म्हटले की म्हजे खंय जे कोण लँड माफियाज आसा तांच्या कडेन लिंक आसा, जे लँड माफियांनी जे जमनी घेतल्या ते कन्वर्ट करपाक खंय म्हजो इन्वॉल्वमेंट आसा आणि म्हजो खंय जमीन घोटाळ्याशी संबंध आसा. हे सिव्हियर एलिगेशन्स म्हणटात तशे उत्तर गोयच्या अध्यक्षान कोणी तरी तांकां सांगले आणि तेंच्यांनी ते रिएक्शन दिले आणि तेंच्यांनी तो मेसेज पार्टी पर्यंत पावयलो आणि पार्टी म्हाका म्हणटा तो सस्पेंड केलो. ताचेर पहिली प्रतिक्रिया जेन्ना काल पार्टीचे चीफ हांच्यांनी दिले तातूंत तेंच्यांनी मेन्शन केले दॅट वी बिलीव अस सस्पिशियस, म्हणजे आमकां संशय आसा, ठामपणे कितें सांगूंक ना. आय थँक फ्रॉम माय बॉटम ऑफ माय हार्ट टू विजय सरदेसाय असो तेंच्यांनी जो शब्द प्रयोग केलो त्या बद्दल. आणि तांकां हांव विनंती करता की म्हाका तेंच्या बद्दल हाय रिस्पेक्ट आसा, तो तसोच कायम उरतलो रिगार्डिंग तेंची नॉलेज आणि बीइंग अ लेजिस्लेचर जो विशय मांडपाची तेंची जी गोंय राज्यांची पद्दत आसा त्या बाबतीत. पण हांव तांकां एक आवाहन करता की तेंच्यांनी आता उत्तर गोयच्या अध्यक्षाच्या बाबतीत सेल्फ इंट्रोस्पेक्शन करपाची आवश्यकता आसा. सेल्फ इंट्रोस्पेक्शन कित्या खातीर म्हणटा तर याद करून दितात की जेन्ना 2015 ज्या वेळाचेर जिल्हा पंचायत निवडणूक पक्ष पातळीचेर पहिली फावट गोंयच्या इतिहासान जाली, त्या वेळार 2015 दीपक कलांगूटकर हे जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपचे उमेदवार आसलेले आणि तो तेंचो होम ग्राउंड आसलेलो. त्या वेळार त्यांच्या प्रचाराक गोयचे मुख्यमंत्री तत्कालीन श्रीयुत लक्ष्मीकांत पार्सेकर सर हे स्वतः फिरताले. त्याच्या पलीकडे भारत देशाचे तत्कालीन दिवंगत नेते मनोहर भाई पर्रीकर जे रक्षा मंत्री असलेले ते स्वतः त्यांच्या प्रचाराक धारगळ मतदारसंघात आयिल्ले. कित्याक तर हांकां विजयी करपाक. पण हांव याद करून दिता की पेडण्याच्या जनतेन आणि खास करून धारगळ मतदारसंघातल्या जनतेन त्या वेळाचेर हे दिग्गज नेते स्वतः येऊन सुद्धा ही जनता आयचे जे गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आसा त्याच्या बरोबर रावली ना. एक सादो मनीस धारगळचो तुकाराम हरमलकर हाका लोकांनी विजयी केलो. हेची माहिती गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष हांच्यांनी पेडण्याच्या जनतेकडे काडपाची की हे अशें कित्या खातीर घडले ते, आणि नंतर तेंच्यांनी आत्मपरीक्षण करपाचे की आपण खंयच्या मनशाच्या हातीन ही धुरा दिल्लेली आसा जो चुकीची माहिती प्रोवाइड करता. त्याच्या पलीकडे वचून 2017 जेन्ना निवडणूक जाली आमदारकीची त्या वेळाचेर विजय सरदेसायन स्वताचो पक्ष फॉर्म करून तेंचे 3 आमदार जैत झाले. त्याच्या पयली 2016 एक बैठक जाल्ली मजो हॉटेलान. म्हाका सगळे गोष्टी याद आसा म्हज्या लायफांतले, हांव कितें करता ते. त्या वेळाचेर त्या बैठकीक हांव उपस्थित आसलेलो, म्हज्या बरोबर म्हजो मित्र नरेन बाब कोरगांवकर उपस्थित आसलो, वसंत देसाय उपस्थित आसलो आणि प्रशांत म्हणून एक मित्र उपस्थित आसलेलो. त्या वेळाचेर पक्षाचे त्यांच्या सगळे नवतन पक्ष निर्माण केल्लो. त्या वेळाचेर सगळे पदाधिकारी थंय बसलेले, खास करून सूरज लोटलीकर हे बी थंय उपस्थित आसलेले. त्या वेळाचेर तुम्ही आमकां सांगलेले की तुम्ही पक्षान या म्हणून. हांव काँग्रेस पार्टीन आसलेलो आणि हांवें त्या वेळार सांगलेले की 2017 काँग्रेस मांद्रे मतदारसंघात जैतच जातली म्हणून. आम्ही तुमच्याकडे तेन्ना जॉईन झाले ना, पण कालांतरान तुमचो पक्ष जैत जालो, 3 आमदार जिंकले
तिगय आमदार मंत्री झाले 2000 सरकारच्या भाजपच्या सरकारात. ताच्या नंतर कितें फुडें जालें ते तमाम गोंयच्या जनतेक खबर आसा. आणि कालांतरान जो मनीस आयज गोवा फॉरवर्ड पक्षाचो उत्तर गोंयचो अध्यक्ष आसा, जो पर्सनल लेवलचेर एलिगेशन्स करता स्वताचे अस्तित्व राखच्या खातीर, तेचेर आयज खरोखरच विजयबाब सरदेसायान आत्मपरीक्षण करप की 2022 जेन्ना तुम्ही हाका भाजपांतल्यान म्हणटा तसो घेवन उमेदवारी दिल्लेली, युतीचो धर्म पाळच्या खातीर हांव स्वता काँग्रेस पक्षानूच आसलेलो, प्रदीप देसाय असले मांद्रे मतदारसंघातले काँग्रेस कार्यकर्ते युतीचो धर्म पाळच्या खातीर बरोबर रावले. पण ही व्यक्ती म्हणून हांकां कितली मतां पडली? 1600 मतां ह्या मांद्रे मतदारसंघाच्या जनतेन दिली. हे कित्या खातीर घडले? येद्या व्हडल्या नेत्याक, जो एक टाइम बीजेपीच्या लायमलायटीन असताना एक मोठो दबदबो दरारो पेडण्यान निर्माण करपी मनशाक हे अशें कित्याक घडले? हेचे इंट्रोस्पेक्शन विजयबाब सरदेसाई यांच्यानी करपाची आवश्यकता आसा. आणि त्याच्यानंतर ह्या लोकांचेर विश्वास दवरून फुडली कोणाचेर कारवाई करताना 10 फावटी विचार करपाक जाय. आयज हांवें पंचायत राजकारणात पदार्पण केल्याच्या नंतर हांवें मांद्रे मतदारसंघाच्या आमदाराबरोबर माझे भरपूर कॉन्ट्रोवर्सीज जाले, पण तेंच्यांनी ह्या लेवलचे केन्नाच म्हजेर वचून एलिगेशन्स केले ना. हाच्या पयलीं हांवें पार्सेकर सर बीजेपीन असताना हांव खूब विरोधान उलयल्लो, पण तेंच्यांनी सुद्धा केन्ना म्हजेर ह्या लेवलचेर वचून एलिगेशन्स केले ना. दयानंद सोपटे हांचेरय हांवें म्हणटात तशें विरोधान हांव उलयल्लो, पण पर्सनल एलिगेशन्स तेंच्यांनी सुद्धा म्हजेर केन्ना केले ना. झोनिंग प्लानाच्या वेळाचेर संपूर्ण झोनिंग प्लान कन्वर्जनाच्या संदर्भात जे आंदोलन जे पेटलेले मांद्रे मतदारसंघात, त्या वेळाचेर हांव स्वता फुडाकार घेवन या स्थानिक आमदाराबरोबर विश्वजीत राणे जो टीसीपी मंत्री ताच्या विरोधान उलयलो, पण तेंच्यांनी सुद्धा केन्ना म्हजेर पर्सनल लेवलचे असे वचून एलिगेशन्स केले ना. त्याच्याय पलीकडे वचून गोयचे मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या बाबतीत हांवें वेळोवेळा हांवें म्हजी भूमिका स्पश्ट केला की जी म्हाका पटोंक ना ती भूमिका हांवें स्पश्ट केला, विरोध दर्शयला. त्यांच्याकडे गोंय राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे सगळ्या प्रकारची मशिनरी आसा, पण तेंच्यांनी किंवा त्यांच्या पक्षान सुद्धा केन्ना म्हजेर अशा प्रकारचे एलिगेशन केले ना. मुख्यमंत्र्याक जाय आसलेले, हांव जर खरोखरच जर गुंतलो जाल्यार इतल्यान म्हजेर कारवाई जाता आसली, पण स्वताचे अस्तित्व राखच्या खातीर जेन्ना हांव गोवा फॉरवर्डच्यान खंय तरी काँग्रेसच्या वाटेर आसा, हे जेन्ना स्वता जेन्ना तांकां जेन्ना कळ्ळें, त्या वेळाचेर स्वताचे अस्तित्व खंय तरी धोक्यान आयले म्हणून कोणाचेर कितेंय पर्सनल एलिगेशन करप हे खरोखरच चुकीचे आसा. आणि हांव विजय सरदेसाई हांकां खूब पयलींच्यान वळखता आणि ही इज अ सीएम मटेरियल. आय एम रिपीटिंग, पण तेंच्यांनी अशा चुकीच्या मनशांचे विश्वास दवरून स्वताचो पक्ष जे सदोदीत सांगता की आम्ही अलायन्स पार्टनर, आमकां अलायन्स फुडें व्हरपाक जाय, आमकां बीजेपी हरोवपाक जाय, हांवूय बी त्याच मताचो आसा. सगळे पक्ष जर एकठांय आयले तरच भाजपचो पराभव जावं शकता. पण अशा प्रकारचे संकुचित लिडरशिप पक्षान दवरून स्वताचे अस्तित्व राखच्या खातीर कोणायको व्हरून बाजारात विकपाची तयारी दवरपी एलिगेशन्स करपाक हेचेर हेंच्यांनी विचार करपाक जाय. आणि हांकां जर कन्वर्जनाच्याच बाबतींत जर उलोवपाचें आसा जाल्यार म्हज्या कडेन जे लेटस्ट जे कन्वर्जन्स जाल्या त्याचे लिस्ट माझ्या कडेन आसा. ते लिस्ट हांव दिता. ते कन्वर्जन्स करपाक कोणाचो हात आसलेलो पळय तो दीपक बाब कलंगूटकरान तेचेर उलोवचें. आणि जे कोण लँड माफिया, जे कोण पेडणे तालुक्यात जे वावरता, त्या लँड माफियांची नावां तेंच्यांनी जाहीर करपाची. कोण हे लँड माफियाज आणि मागीर तेंकां कोण कोण वळखतात, कितें कितें कोणाचे कनेक्शन आहा, हे मांद्रे मतदारसंघातली जनता आणि पेडण्याची जनता थारायतली. आणि जे जमीन घोटाळ्याचे आरोप जे म्हणता पळय, जमीन घोटाळ्याच्या आरोपाच्या संदर्भात वन मॅन कमिशन, जाधव कमिशनाचो जो रिपोर्ट आसा पळय, त्याचो बुक माझ्याकडे अवेलेबल आसा. तो संपूर्ण बुक
हांव दीपक कलंगूटकाराक दिता जाधव कमिशनाचो लँड ग्रॅबिंगाचो तेतून कोणाची नावां इन्वॉल्व आसा पळय तेचेर तेंच्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेवपाची हांव पुराव्या सहीत दिता. पण वैफल्यग्रस्त जावन असे एलिगेशन्स करप आणि कोणाच्या तरी म्हणतात तसो कॅरेक्टराचेर येवप हे पूर्णपणे चुकीचे आसा. आणि जेन्ना हांवें म्हटलेले की ज्या विशयाचेर जेन्ना गोवा फॉरवर्ड पक्षाचे चीफ उलयतले त्या वेळारच हांव उलयतलो. हांव खूब गोष्टी उलोवंक शकता पण म्हजी विजय सरदेसाय हांकां विनंती आसा की तेंच्यांनी ह्या संपूर्ण विशयाचेर इंट्रोस्पेक्शन करपाचें. हांव केन्नाय खंयसरय येवपाक तयार आसा. कोण सांगता कितें सांगता कोणायका आफयात. लेट्स हॅव अ डिबेट ओपन टेबल राउंड टेबल डिस्कशन जावन हेचेर आनी मागीर तुमी थारायात. पण जी भूमिका उत्तर गोंयचो अध्यक्ष दीपक कलंगूटकर हांच्यांनी जी घेतली पळय पार्टीक जो चुकीचो जो मेसेज जो दिला तो खरोखरच दुर्दैवी मेसेज आसा आणि हो पक्ष धोक्यात घालपाची घंटा आसा.